श्री गुरुदेव दत्त. नमस्कार भक्त हो. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी मी तुम्हाला श्री दत्तगुरूंची अशी एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे, जी श्रद्धा, सेवा आणि गुरुकृपेचे महत्त्व सांगते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की दत्तगुरूंवरील अखंड विश्वास आणि नामस्मरणामुळे जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याचे बळ मिळते. या कथेचा शेवट तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित या कथेतून तुम्हालाही तुमच्या जीवनासाठी एखादी अमूल्य शिकवण मिळेल. तुम्हाला जर ही कथा आवडली आणि तुम्ही श्री दत्तगुरू महाराजांचे भक्त असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता सुरू करूया श्री दत्तगुरूंच्या कृपेची ही सुंदर कथा. मित्र हो, एका छोट्याशा गावात माधव नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता. सोबतच त्याची पत्नी आणि एक लहान मुलगा देखील होता. घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. अनेकदा उपाशी झोपण्याची वेळ यायची. पण माधवाने श्री दत्तगुरूंचा जप कधीच सोडला नाही. तो रोज पहाटे उठून स्नान करून 108 वेळा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा. त्याचा एक नियम होता. कोणताही भुकेला माणूस दारात आला तर त्याला आधी अन्न द्यायचे. कधीच कोणालाही आपल्या दारातून उपाशी परत पाठवायचे नाही. एका वर्षी गुरुपौर्णिमा आली, पण घरात फक्त एक मूठ तांदूळ आणि थोडीशीच डाळ उरली होती. पत्नी म्हणाली, आज आपणच उपाशी आहोत, या अन्नाने कसली पूजा करणार? माधव शांतपणे म्हणाला, ज्याने आजवर सांभाळले तोच आजही सांभाळेल. गुरूंवर विश्वास ठेव. पत्नीने कसेबसे खिचडी तयार केली. माधव ती दत्तगुरूंना नैवेद्य दाखवणार इतक्यातच दारावर टकटक झाली. दार उघडले तर एक वृद्ध संन्यासी उभे होते. ते म्हणाले, बाळा, 3 दिवसांपासून काही खाल्ले नाही. थोडे अन्न मिळेल का? क्षणाचाही विचार न करता माधवाने संपूर्ण खिचडी त्या संन्याशाला वाढली. पत्नी आणि मुलगा शांत बसले. आता घरात खायला काहीच उरले नव्हते. संन्याशाने तृप्त होऊन आशीर्वाद दिला, तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही, असे म्हणून ते संन्यासी निघून गेले. रात्र झाली. सर्व अन्न संपल्यामुळे सर्वजण उपाशीच झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर पुन्हा आवाज आला. बाहेर गावचा श्रीमंत जमीनदार उभा होता. तो म्हणाला, काल रात्री मला स्वप्नात एक तेजस्वी संन्यासी दिसले. त्यांनी सांगितले की गावातील माधव ब्राह्मणाला धान्य, कपडे आणि काही धन दे. त्याची सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आहे. हे ऐकून माधव आणि त्याची पत्नी थक्क झाले. जमीनदाराने बैलगाडीतून अनेक पोती धान्य, कपडे आणि काही सोन्याची नाणी त्यांच्या घरी आणून दिली. माधवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो अत्यंत आनंदित झाला. त्याची पत्नी, मुलगा अगदी आनंदाने नाचू लागले. तो लगेच दत्त मंदिरात गेला. मूर्तीसमोर नमस्कार करताच त्याच्या नजरेसमोर कालचेच वृद्ध संन्यासी क्षणभर उभे असल्याचा भास झाला. त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमळ स्मितहास्य होते आणि क्षणार्धात ते अदृश्य देखील झाले. माधवला समजले, काल आपल्या घरी आलेले वृद्ध संन्यासी दुसरे कोणीही नसून ते साक्षात स्वतः श्री दत्तगुरू होते. त्या दिवसापासून माधवची गरिबी दूर झाली, पण त्याने संपत्तीचा कधीही अहंकार केला नाही. उलट दर गुरुपौर्णिमेला तो शेकडो गरिबांना अन्नदान करू लागला. गावात दत्त मंदिरांची दुरुस्ती करून भाविकांसाठी पानपोईही त्याने बांधली. काही वर्षांनी लोक त्याला विचारायचे, तुमच्या आयुष्यात एवढा मोठा बदल कसा काय झाला? माधव हसून एकच उत्तर द्यायचा, मी दत्तगुरूंना काही मागितले नाही,
फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी माझ्या घराचीच नव्हे तर माझ्या आयुष्याचीही उणीव भरून काढली. मित्रांनो, या कथेचा संदेश काय आहे? तर गुरुपौर्णिमा आपल्याला शिकवते की गुरूंवरील श्रद्धा, निस्वार्थ सेवा आणि अन्नदान कधीही वाया जात नाही. गुरु आपल्या भक्ताची परीक्षा घेतात, पण योग्य वेळी त्याची लाजही नक्कीच राखतात. भक्त हो, कथा आवडली तर या कथेला एक लाईक नक्की करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.